महा आयडी कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला मोबाईलचं कोणतंही एक ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे। आता या वेबसाईट वरती आल्यानंतर हा आपल्याला एक पॉपअप पाहायला मिळेल। हा पॉपअप आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आणि आता हा महा आयडी कार्ड कशासाठी काढायचा आहे आणि याचा पुढे काय उपयोग होणार आहे याच बाबत आपण आधी संपूर्ण माहिती पाहायची आहे। त्यासाठी माहिती पाहण्यासाठी आपल्याला या 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी 2 नंबरला ऑप्शन आहे आमच्या विषयी, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हा महा आयडी कार्ड कशासाठी काढायचा आहे आणि याचा पुढे काय उपयोग होणार आहे याबाबत या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे। ही संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। आता पुन्हा आपल्याला पाठीमागे यायचं आहे, त्यासाठी थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या आणि या 3 डॉट वरती क्लिक करून पुन्हा एकदा आपल्याला मुखपृष्ठ याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्ही पुन्हा एकदा या पॉपअप वरती याल। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे पहा तुमचा महा आयडी तयार करा। इथे खाली एक बॉक्स दिला आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकून घेतल्यानंतर या बॉक्स मध्ये इथे टिक मार्क होणार नाही, याला थोडंसं आपल्याला वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे। या ठिकाणी इथे या बॉक्स मध्ये आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे। ही संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्या आणि इथे खाली ओटीपी पाठवा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सत्यापित करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता तुम्ही पुढच्या पेज वरती याल। आता या ठिकाणी डेटा प्रवेश सहमती, तुमच्या एकीकृत नागरिक डेटावर प्रवेश आणि व्यवस्थापन करण्यासाठी आमच्या परवानगीची आवश्यकता आहे। आता ही संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्यायची आहे आणि थोडंसं खाली स्क्रोल करून घ्या। आता या ठिकाणी आल्यानंतर इथे आपल्याला या बॉक्स मध्ये इथे आपल्याला टिक मार्क करून घ्यायची आहे आणि स्वीकृती द्या आणि पुढे जा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुमचे तपशील सत्यापित करा, यामध्ये तुमची आधार कार्डच्या मार्फत संपूर्ण माहिती तुमची या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला संपर्क माहिती मोबाईल नंबर या बॉक्स मध्ये आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही कोणताही मोबाईल नंबर टाकू शकता आणि खाली ईमेल आयडी, या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल आयडी द्यायचा आहे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देऊ शकता, नसेल तर नाही दिला तर चालेल, हे ऑप्शनल आहे। मोबाईल नंबर टाकून घेतल्यानंतर वरती स्क्रोल करून घ्या। या बॉक्स मध्ये जसा कॅप्चा लिहिलेला आहे सेम कॅप्चा आपल्याला पुढच्या बॉक्स मध्ये आहे असा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। कॅप्चा भरून घेतल्यानंतर जतन करा आणि पुढे जा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। आता जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे त्याच्यावरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी आपल्याला या बॉक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सत्यापित करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली। आता या बॉक्स मध्ये इथे खाली माहिती दिलेली आहे आपल्याला, महा आयडी निर्मिती प्रक्रिया सुरू झाली आहे, तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे, यासाठी UIDAI आणि इतर स्त्रोतांद्वारे माहिती गोळा केली जात आहे। महा आयडी तयार करण्यासाठी साधारण 24 तासांचा कालावधी लागेल। महा आयडी तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येईल। आता यामध्ये इथे आपल्याला आता काय चालले आहे यामध्ये इथे पहिलं ऑप्शन आहे पहा, नोंदणी पूर्ण झाली। आता तुमची महा आयडी म्हणजे तुमच्या आधार कार्ड प्रमाणे आणि इतर ज्या काही शासकीय योजनांमध्ये तुम्ही कुठे तुमची माहिती भरलेली आहे त्या सर्व ठिकाणाहून या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी एकत्र केली जाते आणि तुमचा महा आयडी हा तयार केला जातो। आता आपल्याला 24 तासांमध्ये एक मेसेज येईल, युअर महा आयडी हॅज बीन जनरेटेड सक्सेसफुल। आता या ठिकाणी ही संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्या आणि इथे खाली मुख्य पृष्ठावर परत जा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हा पॉपअप इथे कट करून घ्यायचा आहे। इथे वरती पहा इथे 3 डॉट दिसत आहेत, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे खाली लॉग इन याच्यामधून आपल्याला हे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे, नागरिक लॉग इन याच्यावरती क्लिक करा। आता या ठिकाणी आल्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्याकडे महा आयडी नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता किंवा जर अजून तुमचा जनरेट झाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी आधार हे ऑप्शन सिलेक्ट करून घ्या आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती तुमच्या आधार कार्ड प्रमाणे आलेली पाहायला मिळेल। या ठिकाणी तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ऍड्रेस, तालुका, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड संपूर्ण माहिती तुमची या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आणि याच्याच पुढे एक ऑप्शन आहे एज्युकेटर, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे 10वी 12वीचे मार्कशीट सुद्धा यामध्ये येणार आहे आणि इथे खाली नेक्स्ट करून पहा, यामध्ये तुमचा ड्रायव्हिंग लायसन नंबर सुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिक फिलअप करून येणार आहे। आता या ठिकाणी आपल्याला वरती स्क्रोल करून घ्यायचं आहे, या 3 डॉट वरती क्लिक करा आणि इथे प्रोफाईल याच्यावरती क्लिक करून घ्या। आता या ठिकाणी आल्यानंतर तुमचा महा आयडी कार्ड नंबर हा येथे तुम्हाला पाहायला मिळेल। आता आपल्याला हे कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे। सर्वात अगोदर कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला व्ह्यू महासारथी कार्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीचे हे महा आयडी कार्ड तयार होतं। हे कार्ड आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या। इथेच खाली एक दुसरा ऑप्शन आहे फ्लिपकार्ट, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड वरती जसा बारकोड येतो सेम तसाच बारकोड
तुमच्या या महाआयडी कार्ड वरती पाठीमागल्या साईडला येणार आहे. आता हे कार्ड आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथे पहा डाउनलोड महासारथी कार्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला हे कार्ड आपलं डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी कट करू नका. इथे हा महाआयडी कार्डचा जो पॉपअप आहे त्याला आपल्याला इथे क्लोज करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करून घ्या आणि या 3 डॉट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी इथे पहा इथे तुमचा महाआयडी नंबर पण पाहायला मिळेल आणि त्याच्या शेजारी गो टू SSO याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे पहा इथे तुम्हाला पुढे एक ऑप्शन ओपन होत आहे महाडीबीटी 2.0 याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो अप्लाय फॉर स्कीम. आता हा महाआयडी कार्ड आपल्याला याच कामासाठी लागणार आहे. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही योजनेसाठी जर अर्ज करत असाल तर तुम्हाला इथे कोणतेही कागदपत्र तुमची अपलोड करण्याची गरज लागणार नाही. संपूर्ण माहिती तुमची या महाआयडीच्या मार्फत इथे येणार आहे. तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, फार्मर योजनेसाठी करायचा आहे, पेन्शन योजनेसाठी करायचा आहे, पोस्ट मॅट्रिक साठी स्कॉलरशिप साठी अर्ज करायचा आहे काय ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता उदाहरणार्थ आपण एखाद्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करूया. शिष्यवृत्तीसाठी जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी कोणतेही पोस्ट मॅट्रिक स्कीम असेल किंवा प्री मॅट्रिक स्कीम असेल याच्यापैकी दोन्हीपैकी तुम्हाला ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्याच्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला डिपार्टमेंट याच्यामधून तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये कोणत्या वर्गवारीमध्ये तुम्ही येतात ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता उदाहरणार्थ आपण इथं ओबीसी VJNT आणि SBC वेलफेअर डिपार्टमेंट याच्यावरती आपण क्लिक करूया. आता या ठिकाणी इथे पहा स्कीम नेम यामध्ये पोस्ट मॅट्रिक इथे आपण क्लिक केल्यानंतर आता तुम्ही अर्ज कोणत्या योजनेसाठी करत आहात त्याचं नाव तुम्हाला इथे स्कीम नेम मध्ये दाखवेल. कोणत्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही अर्ज करत आहात ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन या चेहऱ्याच्या चिन्हावरती इथे क्लिक केल्यानंतर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या योजनेसाठी कागदपत्र कोणती लागतात, अर्ज कसा करायचा आहे, या ठिकाणी या योजनेबद्दलचा जो काही GR असेल तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर यासाठी अर्ज करण्यासाठी इथेच पुढे ऑप्शन आहे पहा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट अकॅडमिक इयर यामध्ये तुम्हाला तुमचं चालू इयर निवडून घ्यायचं आहे आणि प्रोसीड टू अप्लाय याच्यावरती क्लिक करून पुढे तुम्हाला या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. आता या ठिकाणी ऍप्लिकेंट पर्सनल डिटेल्स यामध्ये तुम्हाला तुमची आधार कार्ड प्रमाणे संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. कागदपत्र कोणती लागतात, काय काय क्रायटेरिया आहे, तुमचा ऍड्रेस, पिनकोड ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तुम्ही त्या योजनेसाठी अर्ज करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो घर बसल्या तुम्ही तुमचा महाआयडी कार्ड हे तयार करून घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो.